तर सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। आदित्य फतेपूरकर यांच्या अर्जावर सूचकाची सही बोगस असल्याचा आक्षेप घेण्यात आलाय। सूचक म्हणून नाव असलेल्या नागेश भोसलेंनी हा आक्षेप घेतलेला आहे। तर भाजपकडे बहुमत आहे, मग का घाबरत आहेत असा सवाल प्रणिती शिंदेंनी केला। भाजपने काँग्रेसच्या सूचकाचं अपहरण केलं असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय। मला काय म्हणायचं, मी मूळ काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे। त्यामुळे माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही। ही सह्या बोगस आहेत, ही 100% आहे। ती मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे, ही बोगस सह्यावर काहीतरी कारवाई व्हावी। माझे फतेपूरचे संबंध आहेत, 20 वर्षापासून 25 वर्षापासून संबंध आहेत, पण मी त्यांच्या पक्षाचा नाही, काही नाही। हां, सिद्ध आहे। माझे सूचक जे होते नागेश भोसले यांचे ॲफिडेविट आज त्यांनी सादर केलं आणि सांगितले की मी सही केली नाही। परंतु माझं असं म्हणणं आहे की दोन्ही सह्यांचं व्हेरिफिकेशन तज्ज्ञ लोकांकडून करण्यात यावं। दोन्ही त्यांनी जी सही केलेली आहे ती सही त्यांचीच आहे। माझे त्यांचे 25 वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध आहेत। बँकेत आम्ही संचालक, नगरपालिकेत आम्ही सदस्य म्हणून काम केलेलं आहे दोघांनी, आणि माझे त्यांचे गौरवमय संबंध असताना त्यांनी असं का केलं, कुणाने केलं, मी कलेक्टर साहेबांच्या समोरही त्यांना विचारलं, परंतु ते नजरेत नजर द्यायला तयार नाहीत। खाली मान घालून जातात। ते त्यांच्याभोवती 20-25 लोकांचा गराड आहे, त्यांच्यापाशी कोणाला जाऊ देत नाहीत। वास्तविक पाहता अत्यंत दहशतीमध्ये ही प्रक्रिया सगळी चालू आहे। जो एक ज्यांनी सही केलेली त्याला भाजपच्या आमदारांनी वरून काही इन्स्ट्रक्शन आले असतील, भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला, त्याला पळवून नेलं, किडनॅप केलं खरं तर, आणि त्याला खोटा ॲफिडेव्हिट ह्या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे। त्या माणसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे। त्यांनी काल स्वतः आमच्या कॅन्डिडेटला फोन केला आणि सांगितलं की माझी सही घेऊन जा, म्हणजे खूप प्रचंड दबाव आहे। हे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे। जर त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांना भीती कसली आहे? काय सिद्ध करायचं गुंडागर्दी तुम्ही प्रयत्न करताय? होऊ देत नाही इलेक्शन, एवढं काय तुम्ही खालच्या पातळीला जाऊन एवढा दबाव